रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये जेव्हा आपण सोडवायचा आहे त्यावेळेला रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट हा दिलेला असणार आहे आणि त्याच्या जोडीला आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले असणार आहे आणि त्याच्या आधारे फायनल अकाउंट्स तयार करायचे म्हणजे आपल्याला हे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे दोन आपल्याला तयार करायचे आहेत. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे फायनल अकाउंट म्हणजेच काय तर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता रिसिट पेमेंट अकाउंट हा नथिंग बट कॅश अकाउंट आहे. कॅश अकाउंट हा रिअल अकाउंट आहे. त्यामुळे रिसिट पेमेंटची डेबिट साइड ही रिसिट साइड असते. जशी कॅश अकाउंटची डेबिट साइड ही रिसिट असायची आणि क्रेडिट साइड ही पेमेंट होती, तसे रिसिट पेमेंटची डेबिट साइड ही रिसिट आहे, क्रेडिट साइड म्हणजे पेमेंट आहे. आता रिसिट पेमेंटचा सुरुवात आणि शेवट हा ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स न होत असतो. ओपनिंग बॅलन्स जर डेबिटला असेल तर तो याचा अर्थ ते असेट आहे आणि जर इकडे क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन दिला असेल तर ओपनिंग बॅलन्स हा ब्रॉट डाऊन दर्शवला असतो तर हा बँक ओडी असतो, बँक ओव्हरड्राफ्ट असतो. पण आपल्याला हे जे ओपनिंग बॅलन्सेस आहेत याचा इफेक्ट कुठेही करावा लागत नाही. पोस्टिंग करत असताना आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं आहे तेव्हा या ओपनिंग बॅलन्सचा कुठेही इफेक्ट दाखवायचा नाही. शेवट हा याचा क्लोजिंग बॅलन्स न होत असतो. आता हा बाय बॅलन्स कॅरी डाऊन हा डेबिट बॅलन्स आहे कारण इथं फरक आला म्हणजे डेबिट साइड जास्त आहे म्हणजे हा बॅलन्स कोणता तर डेबिट बॅलन्स आहे. त्यामुळे ह्या दोन्हींचा इफेक्ट आहे तो बॅलन्स शीटच्या असेटला. हे आहेत हे कुठे ट्रान्सफर करायचे असतात तर बॅलन्स शीटच्या असेट साइडला ट्रान्सफर करायचे असतात. आणि जर इकडे डेबिटला फरक असेल म्हणजे तो टू बॅलन्स कॅरी डाऊन असेल तर हा पण काय असतो तर बँक ओव्हरड्राफ्ट असतो. म्हणजे इथं डेबिट साइडला फरक आला म्हणजे तेव्हा क्रेडिट साइड जास्त आहे म्हणजे हा बॅलन्स कुठला तर क्रेडिट बॅलन्स आहे. त्यामुळे याचा पण इफेक्ट कुठे जाणार आहे तर इकडे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला हा इफेक्ट याचा जात असतो. याचे मात्र कंपल्सरी आपल्याला इफेक्ट दाखवायचे आहेत. जर इकडे पेमेंटला क्लोजिंग बॅलन्स असेल तर तो कुठे लिहायचा असेटला आणि इकडे रिसिटला असेल तर तो कुठे लिहायचा लायबिलिटीला. असेटला लिहिताना कॅश बॅलन्स बँक बॅलन्स आहे असं नाव लिहायचं आहे पण लायबिलिटीला नाव लिहिताना बँक ओव्हरड्राफ्ट या पद्धतीने ते इफेक्ट दाखवायचे आहेत. आता रिसिट पेमेंटला काय केलं जातं तर चालू वर्षामध्ये पैसे मिळाले मग पाठीमागच्या वर्षीचे असू देत, चालू वर्षाचे असू देत किंवा पुढच्या वर्षाचे असू देत, पैसे मिळाले की सगळे कुठे लिहिले असतात तर इकडं रिसिट साइडला. आणि जे सगळे पैसे मिळतात ते दोन टाईपचे असतात, एक तर रेव्हेन्यू रिसिट असतात किंवा एक तर कॅपिटल रिसिट असतात. मग रेव्हेन्यू रिसिट जर असेल तर तो इन्कम असतो म्हणजे ते आपल्याला वारंवार मिळत असतं. त्यामुळे ह्या रेव्हेन्यू रिसिटचा इन्कम साइडला हा इफेक्ट दाखवायचा. बघा ह्या रेव्हेन्यू रिसिट्स आहेत किंवा गेन्स आहेत हे कुठे ट्रान्सफर करायचे तर इन्कम साइडला ट्रान्सफर करायचे आहेत. आणि कॅपिटल रिसिट म्हणजे ह्या एकदाच मिळतात, वारंवार मिळत नाहीत. लाईफ मेंबरशिप फी, लिगॅसी हे आयटम आहेत ते कसे फक्त एकदाच मिळत असतात त्या काय झाल्या आपल्या कॅपिटल रिसिट. आणि याचे इफेक्ट कुठे घ्यायचे असतात तर आपल्याला कॅपिटलाइज करा म्हणून इकडं लायबिलिटी साइडला कॅपिटल रिसिटचा इफेक्ट आपल्याला दाखवायचा असतो. आता पेमेंटला तीन टाईपचे असतात, रेव्हेन्यू पेमेंट, कॅपिटल पेमेंट किंवा डिफर्ड रेव्हेन्यू पेमेंट. म्हणजेच पेमेंटला एक्सपेंडिचर हा शब्द आपण वापरू शकतो. आता रेव्हेन्यू पेमेंट म्हणजे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, वारंवार करावा लागणारा खर्च, सॅलरी, रेंट, इंटरेस्ट, कमिशन या टाईपचा जो खर्च असतो तो आपल्याला वारंवार करावा लागतो. तो कुठे जाणार आहे आपल्याला इकडं एक्सपेंडिचर साइडला. बघा रेव्हेन्यू एक्सपेन्सेसला असेल काय दिलं एक्सपेंडिचर साइड. आणि कॅपिटल पेमेंट म्हणजे जो खर्च वारंवार करावा लागणार नाही. फॉर एक्झाम्पल असेट परचेस्ड, इन्व्हेस्टमेंट मेड, फर्निचर परचेस्ड, मशिनरी परचेस्ड हे जे खर्च आहेत ते कशामध्ये येतात तर कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये. आणि याचा इफेक्ट कुठे दाखवायचा आपल्याला बॅलन्स शीटच्या असेट साइडला याचा इफेक्ट दाखवायचा आहे. आता तिसरा टाइप आहे त्याच्यात डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता डिफर्ड रेव्हेन्यू म्हणजे तो ऍक्च्युअली खर्च असतो तो रेव्हेन्यू असतो पण त्याच्यातून जो मिळणारा आउटपुटचा पार्ट असतो तो मोर दॅन 1 इयर आहे म्हणून त्याला काय म्हटलं जातं डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. मग यातील अशाचे दोन पार्ट करायचे. जो करंट इयरचा पार्ट आहे तो करंट इयरच्या एक्सपेंडिचर दिसला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऍडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स म्हटले 30,000 अमाऊंट दिले मग 3 वर्षाचे 30,000 दिले मग एका वर्षाचे किती झाले तर 10,000. तेवढा खर्च आपला कुठे दिसला पाहिजे तर इकडं एक्सपेंडिचर साइडला दिसला पाहिजे. म्हणून इथे लिहिलंय बघा करंट इयरचं आहे तेवढं कुठे लिहायचं तर एक्सपेंडिचरला. मग आता राहिले किती त्या 30,000तले 20,000 रुपये राहिले मग ते कुठले आहेत तर पुढच्या 2 वर्षाचे आता पेड केलेले आहेत. मग तो आत्ताचा खर्च आहे का तर नाही म्हणून तेवढं कुठे जाणार आहे नेक्स्ट इयरचा आहे ते बॅलन्स शीटच्या असेट साइडला प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून असेट साइडला त्याचा इफेक्ट जाणार आहे.
हा पार्ट झाला कशाचा, रिसीट अँड पेमेंटचा. ह्या रिसीट अँड पेमेंटचं सगळं पोस्टिंग आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट या ठिकाणी करायचं आहे. आता रिसीटचा ओपनिंग बॅलन्स गेला. हे रेव्हेन्यू रिसीट्स कुठे येणार आहेत तर इकडं इन्कम साईडला, आणि कॅपिटल रिसीट असतील त्या सगळ्या लायबिलिटी साईडला. इकडचे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहेत ते एक्सपेंडिचरला, कॅपिटल एक्सपेंडिचर आहेत ते असेटला, आणि डिफर्डचे दोन पार्ट होणार. जो करंटचा रेव्हेन्यूचा पार्ट आहे तो एक्सपेंडिचरला येणार, आणि राहिलेला जो नेक्स्ट इयरचा पार्ट आहे तो इकडं बॅलन्स शीटच्या असेटला येणार. हे पोस्टिंग झालं कशाचं, रिसीट अँड पेमेंटचं. आता इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट बघा. इन्कम एक्सपेंडिचर म्हणजेच प्रॉफिट लॉस अकाउंट सारखा आहे, म्हणजेच तो नॉमिनल अकाउंट आहे. फक्त करंट इयरच्या सगळ्या अमाऊंट त्या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत. मग आउटस्टँडिंग असू दे, प्रीपेड असू दे, किंवा चालू वर्षाचा खर्च असू दे, किंवा चालू वर्षाची इन्कम असू दे, हे सगळं फक्त करंट इयरशी रिलेटेड आहे. ते कुठे येणार आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. जसं इथं ओपनिंग बॅलन्स आहे तसं इथं ओपनिंग बॅलन्सनं सुरुवात होत नाही. सगळे खर्च असतील ते डेबिटला मांडायचे, सगळे इन्कम असेल ते क्रेडिट साईडला मांडायचं, आणि हा अकाउंट आपण क्लोज करणार. त्यामुळे जर याची क्रेडिट साईड जास्त असेल तर इथं फरक येतो, तो म्हणजे सरप्लस. इन्कम साईड जास्त आणि एक्सपेंडिचर कमी. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज नोन ॲज सरप्लस. आपल्याला ऑब्जेक्टिव्हला महत्वाचं आहे. एक्सेस ऑफ इन्कम, एक्सेस ज्यादा काय असणार, इन्कम, ओव्हर एक्सपेंडिचर तो सरप्लस. आणि एक्सपेंडिचर जास्त आहे आणि इन्कम कमी आहे तेव्हा तो काय असणार आपला तर डेफिसिट असणार आहे. मग सरप्लस असला तर इकडे कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचा, डेफिसिट असेल तर कॅपिटल फंड मधून लेस करायचा, आणि शेवटी मग आपली बॅलन्स शीट आहे ती या ठिकाणी टॅली होत असलेली दिसून येते. आता ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, प्री रिसिव्ड इन्कम, डेप्रिसिएशन, ह्या सेम 5 ऍडजस्टमेंट फायनल अकाउंट मध्ये सारखे आहेत. ही एक वेगळी ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी दिलेली असते. स्टेशनरी कंझ्युम्ड म्हणजे चालू वर्षामध्ये आपण स्टेशनरी किती वापरली हे याच्यावरून कळतं. मग त्याच्यात काय लिहिलं असं हेडिंग टाकायचं एक्सपेंड, कारण स्टेशनरी म्हणजे आपला खर्च आहे, म्हणजे हा आयटम कुठे येणार आहे आपला एक्सपेंडिचरला. तिथे हेडिंग टाकायचं स्टेशनरी कंझ्युम्ड. आता स्टेशनरी असेल, मटेरियल असेल, किंवा स्पोर्ट्स मटेरियल असेल, ड्रग्ज असेल, हे फक्त इथं स्टेशनरीच्या ठिकाणी वेगवेगळे जे नाव येईल प्रॉब्लेम ते आपल्याला टाकायचं आहे. तर ओपनिंग स्टॉक म्हणजे गेल्या वर्षी जो शिल्लक असणार तो चालू वर्षीचा ओपनिंग स्टॉक. मग हा ओपनिंग स्टॉक आपल्याला कुठे दिलेला असेल, एक तर प्रॉब्लेम मध्ये दिलेली बॅलन्स शीट असेल तिथं दिलेला असेल, किंवा ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असेल, तर तो ओपनिंग स्टॉक घ्यायचा. ऍड परचेसेस म्हणजे चालू वर्षामध्ये आपण जी स्टेशनरी खरेदी केली ती आपल्याला इकडे पेमेंटला स्टेशनरी म्हणून आयटम दिलेला असतो, तो आयटम इथं घ्यायचा. त्यानंतर ऍड आउटस्टँडिंग म्हटलेलं आहे, म्हणजे हे करंट इयरचा आउटस्टँडिंग आहे. हा आयटम पण कुठं असणार आपल्याला बॅलन्स शीट मध्ये, सॉरी ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असणार आहे. मग ह्याचा एक इफेक्ट काय झाला, हे एक्सपेंडिचर आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय करणार, ऍड करणार, म्हणून स्टेशनरी मध्ये ऍड झाले. आणि दुसरा इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्यायचा असतो. आणि लास्ट लेस क्लोजिंग स्टॉक आहे. आता क्लोजिंग स्टॉक हा पण आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला असतो. शेवटचा शिल्लक माल या स्टेशनरी मधून काय करायचा, लेस करायचा, आणि याचा दुसरा इफेक्ट कुठे येणार तर आपल्या जी क्लोजिंग बॅलन्स शीट आहे त्याच्या असेट साईडला येणार आहे. आणि असा पार्ट हा एवढा कुठे दिसणार तर आपला एक्सपेंडिचर साईडला दिसणार आहे. आता याच्यानंतर अजून एक आपली ऍडजस्टमेंट असते ती म्हणजे कॅपिटलायझेशन. मग लाईफ मेंबरशिप फी कॅपिटलाइज करा, किंवा लिगॅसी कॅपिटलाइज करा. कॅपिटलाइज करायचं म्हणजे कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचे, म्हणजे ते कॅपिटल रिसीट आहेत. लाईफ मेंबरशिप फी एकदाच मिळणार आहे, लिगॅसी ही एकदाच मिळणार आहे, म्हणून ते कॅपिटल फंड मध्ये डायरेक्ट ऍड करायचे आहेत. एवढ्या ऍडजस्टमेंट इथं महत्वाच्या आहेत. 4 फायनल अकाउंट मधले आउटस्टँडिंग आणि प्रीपेडच्या, त्यानंतर 5वी डेप्रिसिएशनची, त्यानंतर 6 नंबरला ही कंझ्युम्डची ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक, आणि 7 नंबर काय सांगितलं तर कॅपिटलाइज करा म्हणून दिलेलं असतं. ती एक ऍडजस्टमेंट. ह्या एवढ्या महत्वाच्या ऍडजस्टमेंट आहेत. आता हा पार्ट तुम्ही पुन्हा अजून एकदा 2 वेळा व्हिडिओ रिपीट करून बघा, आणि मी तुम्हाला 2 प्रॉब्लेम देणार आहे ह्याच्यासोबत. आता फोटो त्याचा मी टाकते, तर ते दोन्ही प्रॉब्लेम वहीमध्ये लिहून काढायचे, ते आपण उद्या सोडवायचे आहेत. प्रॉब्लेम लिहायचा आणि 2 पेजेस सोडायचे. एका पेजवर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट टाकायचा, एका पेजवर बॅलन्स शीट टाकायची. इन द बुक्स ऑफ वरती येणार इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट, त्याच्या खाली फॉर द इयर एंडेड एक्सपेंडिचर अमाऊंट रुपीज, इनर आउटर कॉलम करायचे, इन्कम अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज. इथं पर्टिक्युलर्स हे नाव लिहायचं नाही, कारण टॉपरच्या केसमध्ये गेलं की तिचं पर्टिक्युलर्स असेल तर आपला मार्क्स त्या ठिकाणी कट होतो. त्यासाठी एक्सपेंडिचर आणि इन्कम अशीच नावं ही त्या ठिकाणी आली पाहिजे. डेबिट क्रेडिट आणि एक पेज, अर्धा पाऊण पेज आखून ठेवलं तरी चालेल, कारण पूर्ण कंप्लीट पेज लागणार नाही. पण वर्किंग नोट वगैरे आली तर आपल्याला त्याच्या खाली करता यावी यासाठी एका पेजवर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट टाकायचा आणि दुसऱ्या पेजवर
बॅलन्स शीट टाकायची. बॅलन्स शीट आपण फायनल अकाउंट मध्ये आखत होतो त्या पद्धतीनं सेम बॅलन्स शीट ॲज ऑन वगैरे या ठिकाणी सगळं नोंदवायचं आहे. याच्यानंतर हा व्हिडिओ बघितल्यावर एक प्रॉब्लेम लिहायचा, 2 पेज आपण ठेवायची. इन्कम एक्सपेंडिचरचं 1 पेज आणि बॅलन्स शीटचं 1 पेज. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम लिहायचा आणि त्याच्या खाली पण इन्कम एक्सपेंडिचरचं आखायचं आणि त्यानंतर बॅलन्स शीटचं आखायचं. धन्यवाद.